आपण प्रत्येक वेळेस पाया पडतो आपण वडिलांच्या, मिठी कधी मारत नाही, पहिल्यांदा आपण मिठी मारतो. गणेशने एकदम मस्त दिले माझा छोटासा प्रयत्न. अहो पप्पा, या दुनियामध्ये आई या विषयावर भरपूर बोलण्यासारखे व देण्यासारखे, पण वडिलांनंतर कोणी जास्त घेत नाही व बोलत नाही. पप्पा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही काय आहात ते फक्त आम्हालाच माहिती. त्यामुळे माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न करत आहे. पप्पांचा आज 75वा वाढदिवस साजरा करण्यामागे एक प्रमुख उद्देश हा आहे की या 75 जणांमध्ये आम्ही आमंत्रित केला आहे. कारण ह्या वयात सुद्धा त्यांना कुठल्या काठीची गरज नाही. त्यांचे खरे रहस्य हे तुम्ही सगळ्यांनी बहुमूल्य साथ दिली आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. पप्पांविषयी सांगण्यासाठी मी तुम्हाला माझ्या लहानपणी घेऊन जातो. काही गोष्टी आपण विसरू शकत नाही. बेळगावला असताना मामाच्या जुन्या घरी मी रांगत पहिल्या मजल्यावरून पेटात पडलो होतो. तेव्हा पप्पांनी सांगितलं होते डेअरिंगबाज हो. शाळेचा तो पहिला दिवस मी भरपूर रडलो होतो. तो परत एकटाच घरी आलो तेव्हा सुद्धा पप्पा मला म्हटले होते डेअरिंगबाज हो. मी लहान असताना मी कधी पडलो तर मम्मी मला कडेवर घेत होती, पण पप्पा तुम्ही मला कडेवरून खाली घेऊन मला परत जमिनीवर उभे करून म्हणत होता डेअरिंगबाज हो. आता पप्पा तुम्हाला मी एक सांगतो, हे ऐका. या दुनियामध्ये जेपर्यंत राहा तोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही. जोपर्यंत ही डोळे चालू ठेवा तोपर्यंत मी सांगत नाही. पप्पा तुम्हाला कसं सांगू, एवढा डेअरिंगबाज मी कधी नाही झालो की तुमच्याशिवाय जगू शकेल. तुम्ही आम्हाला घडवण्यासाठी भरपूर कष्ट केले आणि आम्ही तिघे तुमच्या संस्कारामुळे चांगले घडलो. लहान असताना तुम्ही मला दोन्ही हाताने अशा हवेत उचलत होता. त्याच वेळेस मी आकाशात झरणे घेतली. जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा फक्त मम्मीच थोडी जागी होती. अर्ध्या झोपेत पप्पा तुम्ही सुद्धा असायचा, पण तेव्हा कुणाची नजर नाही गेली. त्या क्षणी वाईट पप्पांना सुद्धा वाटत होते. रोटियां पकाने वाले हाथों को सलाम, लेकिन आज रोटियां कमाने वाले हाथों के हाथ झूमेंगे. पप्पांनी आमच्यासाठी लहानपणी भरपूर कपडे खेळणे घेतली, पण त्यांनी स्वतःसाठी काही खरेदी केले नाही. त्यामुळे पप्पा माझ्यासाठी सुपर हिरो आहे. ते डोंगर नाही उचलू शकत, पण आमच्या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी चांगली उचलली आहे. आम्ही घरी झोपायचो तेव्हा पप्पा ओव्हरटाईम करून झोपायच्या वेळी जागे राहायचे. आता एवढ्या औषधाच्या गोळ्या खाऊन त्यांना आराम मिळत नाही, तेवढा गंधर्व यांनी त्यांची कंबर जोडून आराम मिळतो. त्यांचा तो मित्रच आहे. ते त्यांच्याबरोबर चिकू त्यांच्याबरोबर बोलत असतात. थोडा हिंदीमध्ये बोलतो. जेब खाली है मगर मैंने मना करते नहीं देखा, पापा से बड़ा इंसान मैंने आज तक नहीं देखा. जरूर नहीं कि हर वृक्ष फल ही दे, उन वृक्षों की छाया भी सुकून देती है. मेरे पापा बहुत सिंपल है. जब कभी मेरा वक्त खराब हो जाएगा तब कोई है जो भगवान के साथ भी झगड़ जाएगा. तो पापा के चूड़िया भरे हाथ हमारे सर पे है. मेरा गुरूर जिंदा है, मेरा बाप जिंदा है. कयामत भी आ जाए तो हमारा क्या बिगाड़ेगी, मेरे पापा अभी जिंदा है. आणि शेवटी जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक आनंदाचा क्षण आणि दुसरा अन्नाचा